माझा विषय आहे कि महिलाओं की सांस्कृतिक स्थिति, महिलाओं की सांस्कृतिक स्थिति। मैत्रिणींनो, मी आपल्याला सांगितलं पाहिजे, एक काळ असा होता ज्या काळामध्ये आम्हाला रस्त्यावरून चालण्याचा अधिकार नाही, आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही, आम्हाला वेद ऐकण्याचा अधिकार नाही, सगळ्या प्रकारचे आमचे अधिकार नाकारलेले, सगळ्या बहुजनांचे अधिकार नाकारलेले। त्यातही महिलांची स्थिती जर आपण पाहिली तर महिलांची स्थिती अत्यंत भयावह अशी स्थिती होती। स्वतःच्या घरात राहून स्वतःच्या मायबापांना तोंड दाखवण्याची उजागरी नाही अशी महिलांची परिस्थिती होती। या परिस्थितीमध्ये या विश्वाचा पहिला सायंटिस्ट, या विश्वाचा पहिला तत्ववेता, या विश्वाचा पहिला तत्वज्ञ तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म होतो आहे। आणि हे तथागत इथल्या सगळ्या जाती धर्माच्या महिलांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान आपल्या बौद्ध संघामध्ये देतात आहे। तो इतिहास देखील आपण सर्वात पहिलेचा पाहिला पाहिजे। बुद्धाचा धम्म, धम्म म्हणजे नीती, धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग, धम्म म्हणजे सद्विचार। ज्या विचाराने तुम्ही गेला तर प्रथमतः कल्याण, मध्य कल्याण आणि अंतः कल्याण असा कल्याणकारी धम्म घराघरात, गावागावात, शहराशहरात, खेड्यापाड्यांमध्ये, गल्लोगल्लींमध्ये पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या काळामध्ये बुद्ध संघात असलेल्या या लाखोच्या संख्येने महिलांनी केलेला आहे। मित्रांनो, याचा पहिला मान पटकवलेला आहे। पहिलं स्थान जर कोणी प्राप्त केलं असेल तर ती आहे महाप्रजापती गौतमी। कोण होती मैत्रिणींनो ही महाप्रजापती गौतमी? कोण होती महाप्रजापती गौतमी? तथागताची आई होती। त्यानंतर तथागतांची पत्नी, सिद्धार्थाची पत्नी, तथागताची पत्नी असं म्हणू नये कारण तथागताला पत्नी नाही, सिद्धार्थाची पत्नी यशोधरा, यशोधरा आणि महाप्रजापती गौतमी या दोघींनी मिळून 500च्या संख्येने महिला आपल्या संघात सहभागी केल्या। आणि हा बुद्धाच्या धम्माचं चक्र सर्वप्रथम त्या 500 महिलांनी त्या काळामध्ये फिरवलं। आणि तेव्हापासून ही धम्माची गती, ही धम्माची गती, धम्माची दिशा, हा धम्म लोकांपर्यंत पोहोचायला लागला। अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान महिलांचं या धम्म संघामध्ये राहिलेलं आहे। मैत्रिणींनो, मग आपण पाहिलं पाहिजे या दोनच महिलांनी आणखी महिलांना जुळवलं। त्यामध्ये मला नाव घ्यावं लागेल भिक्कुनी खेमा, भिक्कुनी पट्टाचारा, भिक्कुनी खेमा, भिक्कुनी पट्टाचारा, भिक्कुनी कुंडलकेशा अशा सारख्या महिलांनी हा तथागताचा धम्म घराघरापर्यंत पोहोचवला। आणि तुम्हाला माहिती असेल की आज आपल्या भारतातच नव्हे तर जपान, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका अशा अनेक देशामध्ये आजही या 21व्या शतकामध्ये जीवन जगत असताना आजही हा तथागताचा धम्म असल्याचा आपल्याला दिसतो आहे। आपल्याला माहिती आहे तो सम्राट अशोकाचा काळ, सम्राट अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोकाने आपली स्वतःची मुलगी या धम्म प्रचारासाठी दान दिली आणि हा धम्म श्रीलंकेमध्ये पोहोचवला। तेव्हा श्रीलंकेत सुद्धा बुद्धाचा धम्म सम्राट अशोकाच्या मुलीमुळे, काय तिचं नाव? सम्राट अशोकाच्या मुलीचं नाव काय मैत्रिणींनो? संघमित्रा। या संघमित्राने हा तथागताचा धम्म पोहोचवला। आणि त्यानंतरचा काळ जर आपण पाहिला तर अनेक अशा महिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये आपण येऊ मैत्रिणींनो। ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा देण्याच्या आधीचा काळ आपण थोडासा बघूया की त्या काळामध्ये महिलांची स्थिती काय होती। ही जी वर्ण व्यवस्था आहे, ही जी जाती व्यवस्था आहे, या वर्ण व्यवस्थेने ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य अशा प्रकारचे हे 4 वर्णामध्ये इथल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांची व्यवस्था केली, त्यांना विभागून टाकलं आणि पुनश्च एकदा जातीच्या नावाखाली आमचं शोषण व्हायला लागलं।
परंतु मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म या देशात झाला, या पृथ्वी तलावर झाला, या महासूर्याचा जन्म झाला आणि या महासूर्याने 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि 16 ऑक्टोबर 1956ला चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा आम्हाला पुनश्च दिली. आम्ही बौद्ध झालो, आम्ही बुद्धिस्ट झालो. जे काही मागचं आमचं जगणं होतं, आमची जी काही मागची परिस्थिती होती, असं म्हटलं जातं की काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. माझी कालची परिस्थिती काय होती की काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. लोक मुजरे मला करती भीमाच्या प्रतापाने. ती परिस्थिती बदलली. आजची परिस्थिती काय आहे? रस्त्यावरून चालणारा माणूस मला मुजरा करतोय, मला सलाम ठोकतोय. ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मक्रांतीमुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जगण्यामुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या लढा दिलेल्या संघर्षामुळे आम्हाला हे जगणं मिळालं आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. धम्माची दीक्षा दिल्यानंतर आमच्या महिलांच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं हे देखील पाहणं गरजेचं आहे. आम्ही महिला शिकायला लागलो. आमच्या महिलांच्या जीवनामध्ये शैक्षणिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात आणि राजनैतिक क्षेत्रात प्रगती व्हायला लागली. या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही प्रगती केली. प्रगतीच्या उंच उंच शिखरावर आम्ही जायला लागलो. आम्ही डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, वकील झालो, शिक्षिका झालो, प्राध्यापिका झालो. अहो, एवढंच नाही तर आम्ही खासदार झालो, आम्ही आमदार झालो. त्याही पलीकडे जाऊन एकदा नाही, दोनदा नाही तर 4 वेळा आम्ही एका राज्याचे मुख्यमंत्रीही झालो. ही काही सोपी गोष्ट आहे काय मित्रांनो? हे केवळ फक्त आणि फक्त झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमुळे. यहाँ पे जेंडर इक्वालिटी की बात तो करते हैं, लेकिन अभी भी जेंडर इक्वालिटी हमें देखने में नहीं मिलती है. हम घर से ही शुरुआत करते हैं, तो घर में जब शुरुआत होती है, घर में बेटा और बेटी होती है, तो बेटी को बोलते हैं साच्यात घरात, और बेटा 11 बजे तक के भी रहेगा तो कोई फर्क नहीं पड़ता. क्यों हम बेटी को यहाँ इक्वालिटी आज़ादी नहीं देते कि वह भी इस व्यवस्था का हिस्सा, इस निसर्ग की रचना है, तो वे भी अपने मन मुताबिक जिए. लेकिन हमें हजारों सालों से जो वंचित उपेक्षित रखा गया है और इन गुलामी मानसिकता के कड़ियों में बांध के रखा गया है, वे अभी भी नहीं छूटी है. हमें ऐसा लगता है महिलाओं ने ये नहीं करना चाहिए, वो नहीं करना चाहिए, ऐसे कपड़े पहनना चाहिए, वैसे कपड़े पहनना चाहिए. महिलाओं ने सब कुछ बदल करना चाहिए, पुरुषों की मानसिकता नहीं बदलनी चाहिए. सबसे पहले तो हमारे पुरुषों की भी मानसिकता बदलनी चाहिए. और इसीलिए जब तक के हमारे भाइयों की मानसिकता नहीं बदलेगी, तब तक यह सशक्तिकरण नहीं होने वाला है. हम डायरेक्ट आपसे हमारे वक्ताओं को रूबरू कराएंगे. सबसे पहले महाराष्ट्र की पहली तोप तो गरज चुकी है, अब महाराष्ट्र की दूसरी तोप यहाँ गरजने के लिए आ रही है, और वो भी उनके नाम में ही ढोढ़स है. देखना, उनके नाम में ढोढ़स है. मैं ताई के लिए कुछ कहना चाहती हूँ कि तय कर लिया है आज हमने नई समा जलाएंगे. तय कर लिया है आज हमने नई समा जलाएंगे. इस दौर के सियासत का अंधेरा मिटाएंगे. अरे कौन कहता है हमें अबला? हम भी भारत को जापान की तरह भारत को बनाएंगे. हम भी जापान की तरह भारत को बनाएंगे. मुळात स्त्री ही सशक्त नाकी का, हा प्रश्न मला आपल्याला विचारावासा वाटतो. कारण आपण भारताच्याच काय जगाच्या इतिहासाकडे ज्यावेळेस बघतो, त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक संस्कृतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी संस्कृती म्हणून विकसित झाली, त्या समाजामध्ये मातृप्रधान व्यवस्थेनं संस्कृतीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे
अगदी स्वतःच्या गर्भारपणामुळे असेल, स्वतःला दिवस जातात त्याच्यासाठी म्हणून असेल, सगळ्यात पहिल्यांदा जंगलात फिरणारी ही स्त्री कुठेतरी गुहेमध्ये राखू लागली, कुठेतरी झाडांच्या ढोलीत राखू लागली आणि त्या निवारा शोधत असताना आपण खाल्लेल्या झाडाची बी आपण जर फेकली तर त्याच प्रकारचं झाड निर्माण होतं आणि त्याला त्याच प्रकारचं फळ येतं. हा शेतीचा मूलभूत शोध जगामध्ये जर कुणी लावलेला असेल तर तो स्त्रियांनी लावलेला आहे, हे आपण एकदा समजून घेतलं पाहिजे. ज्या शेतीनं स्त्रीच्या जगण्याला नाही तर अवघ्या मानवजातीच्या जगण्याला स्थिरता दिली, ज्या शेतीनं मानवी जीवनाचं अर्थशास्त्र, स्थिरता, कुटुंब व्यवस्था ही सगळी व्यवस्था निर्माण केली, त्या शेतीचा शोध लावण्याचं काम स्त्रीनं केलेलं आहे आणि हे जगानं मान्य केलेलं आहे, हे आपण एकदा समजून घेतलं पाहिजे. शेतीचा शोध लावल्यानंतर आपल्या बाळाला जर खोकला आला तर कोणता झाडपाला दिल्यानं तो खोकला बंद होतो हे शोधत शोधत तिनं वैद्यकशास्त्राचा शोध लावला आणि आपण एकटे असताना आपल्या गर्भातल्या मुलाच्या संवेदना दुसऱ्याला कळाव्यात, जोडीदाराला सांगाव्यात म्हणून तिच्या तोंडातल्या चित्कारांनी शब्दांचा जन्म घेतला आणि मातृभाषेची निर्मिती झाली. आजही जगामध्ये कुठल्याही भाषेला पितृभाषा म्हटलं जात नाही तर मातृभाषा म्हटलं जातं. म्हणजे जगाला आकार देणाऱ्या शोधांचं कार्य हे स्त्रीनं केलेलं आहे आणि ज्या स्त्रीनं मानवजातीला आकार देणारे मूलभूत शोध लावले त्या स्त्रीला आज जर अबला कुणी म्हणत असेल तर ती त्याच्या बुद्धीची कमजोरी आहे किंवा आपल्या देशातल्या व्यवस्थेची कमजोरी आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. स्त्री कधीही अबला नव्हती, स्त्री आजही अबला नाही आणि स्त्री कधीही अबला असणार नाही, हे एकदा आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आम्ही कधीच अबला नाही आहोत. आमच्याकडे कुणी ती आई आहे म्हणून, ती बहीण आहे म्हणून, नाही बाबा ती आई होते, आपली आई असते, आपल्याला सांभाळते, आपली बायको आहे, स्वयंपाक करते, सुख देते, भिकाऱ्यासारखे अधिकारच नको आहेत. भिकाऱ्यासारखे अधिकारच नको आहेत. मुळात बायकांना सगळ्यात जास्त जर चीड कशाची आली पाहिजे तर ती या गोष्टीची आली पाहिजे की आई म्हणून हे करा, बहीण म्हणून ते करा, मुलगी म्हणून ते करा. आम्ही असं म्हणतो, आम्ही म्हणजे फुले शाहू आंबेडकरी दृष्टिकोन असं म्हणतो की ती स्त्री आहे म्हणून करा, ती तुमचा भाग आहे म्हणून करा, उपकार करू नका, भीक देऊ नका, आमच्या पदरामध्ये भीक टाकू नका, भिकाऱ्यासारखं सहानुभूतीनं बघू नका. हे महिलांचं सक्षमीकरण करायचं आहे, महिलांचे बचत गट उघडायचे आहेत, महिलांना अमुक अमुक मिळालं पाहिजे, मग ती आई आहे मग तिच्या पाया पडा, मग तिचा सन्मान करा. मुळात आई म्हणून आपल्या संस्कृतीनं स्त्रीला खूप वर नेलं. वाईट आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, पण आई जेवढी महत्वाची असते तेवढीच महत्वाची बाई असते, हे आपल्याला कधी समजणार, कधी समजणार. आई म्हणून तिचा रिस्पेक्ट असेल तर बायको म्हणून का नको, एक त्रयस्थ मुलगी म्हणून सुद्धा का नको. गोंदियाची पोरगी असली तिच्यावर अत्याचार केला तर चालतो, नागपूरची असली तर करायचं नाही, ही भूमिका का. मुळात स्त्री ही माणूस आहे, ही भूमिका फुले शाहू आंबेडकरी विचार प्रवाहाने आणि या विचाराच्या फिलॉसॉफीनं घेतलेली आहे आणि ही भारतातली बुद्ध चार्वाकापासून चालत आलेली भूमिका.